जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज 14 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अर्थविषयक समितीनं एका नवीन रस्त्याला मंजुरी दिलेली आहे। महाराष्ट्रासाठी 3,300 कोटी रुपयाच्या या नवीन रस्त्याची मंजुरी आहे, घोटी ते पालघर। मित्रांनो साहजिकच याच्यामुळे आता चेन्नई ते सुरतचा जो काही महामार्ग होता या महामार्गाला देखील गती मिळणार आहे आणि अनेक सारे जे प्रश्न निर्माण झालेले होते, नाशिक ते अक्कलकोट मग पुढे काय, सुरत चेन्नई मार्गाचा प्रवास इथंच खंडित होणार का, तर याला एक नवीन बूस्ट आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे या निर्णयामुळे मिळालेला आहे। एकंदरीत काय निर्णय, कशाप्रकारे याचा लाभ होणार आहे हे सर्व आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। घोटी त्रिंबक जव्हार मनोर पालघर अशा 154 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 3,320 कोटी 38 लाख रुपयाची ही नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो याचबरोबर आपण यापूर्वी अपडेट घेतलं होतं की सुरत चेन्नई हा महामार्ग रखडल्यामुळे आता आहे या मार्गाचा वापर करून काही त्याच्यामध्ये बदल केले जातील। जमिनीचं अधिग्रहण करताना येणारे जे काही विरोध आहेत हे लक्षात घेता त्याच्यामध्ये काही बदल केले जातील, परंतु आता या चर्चा आता कुठेतरी थांबतील आणि आहे या मार्गावरून जो मार्ग आपण यापूर्वी सांगितलं होता की जसं सोलापूरवरून बार्शी जामखेड अहिल्यानगर सिन्नर मार्गे तो कुठेतरी त्या सिन्नरच्या इथं आपल्या समृद्धी हायवेला मिळणार। समृद्धी हायवेनं हा प्रवास पुढे घोटीपर्यंत जाईल आणि घोटीवरून हा रिंग रोड, ह्याला पण रिंग रोडच म्हणू शकतो नाशिकचा, हा त्र्यंबक आणि त्र्यंबकवरून जव्हार मोकाडा मार्गे पालघर, पालघरमध्ये पुन्हा एकदा मुंबई अहमदाबाद मार्गाला हा रोड कनेक्ट हो, तो मार्ग पुढे सुरतपर्यंतचा प्रवास करेल। कारण सुरत चेन्नई या दोन शहराला जोडत असतानाच आता वाढवण या बंदराला लक्षात घेऊन या वाढवण बंदरापासून पुढे सुरतला जोडण्याचं देखील याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे। अर्थार्थी समृद्धी महामार्गाला जे वाढवण बंदरावरून जोडलं जात होतं त्याच्याऐवजी आता हा आणखीन एक पर्याय नाशिकच्या रिंग रोड सह झालेला आहे। मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर सर्वच वाहतूक ही नाशिक शहरामधून होते, म्हणजे सुरतवरून येणारी असेल किंवा मुंबईकडून पुढे जाणारी असेल, या सर्वांसाठी एक रिंग रोडसाठी सुद्धा महत्वाचा होता। आणि आता सिन्नरच्या अलीकडूनच, सिन्नर पासून साधारणपणे 10 किलोमीटरच्या अंतरावरूनच जिथे समृद्धी महामार्ग येतो या समृद्धी महामार्गापासूनच आता त्र्यंबक पर्यंत हा एक रिंग रोड त्या ठिकाणी होणार आहे आणि ऑलरेडी दुसऱ्या बाजूच्या रिंग रोडला सुद्धा एक वेगळी मंजुरी मिळालेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नाशिक पासून अक्कलकोट पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्या 19,142 कोटी रुपयाची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। 6 लेनचा रोड आहे, 2028 पर्यंत याला पूर्ण करायचं आहे, कारण अक्कलकोट पासून पुढे जो महामार्ग आहे चेन्नई पर्यंतचा वेगवेगळ्या कर्नूल वगैरे करत तो पूर्ण झालेला आहे। याच्यामध्ये अहिल्यानगर नाशिक धाराशिव सोलापूर असे जिल्हे एकमेकाला जोडले जाणार आहेत। याच्यामध्ये 27 मोठे ब्रिज आहेत, 164 छोटे ब्रिज आहेत। महत्वाचं जे आहे ते इंटरचेंज आणि आरओबी ज्याच्यामध्ये स्टॉप आणि याच्यामध्ये चढण्याच्या जागा, कारण जामखेड आणि बार्शी जवळील पानगाव अशा गावाजवळ इथं एपीएमसीचे काही मार्केट उभारण्याचं उद्दिष्ट देखील घेण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल या महामार्गावरून पुढे महत्वाच्या अशा शहराकडे किंवा या बंदराकडे जाऊ शकतो। याच्यामध्ये 60 किलोमीटर प्रति आवर ते 100 किलोमीटर प्रति आवर हा बदल होणार आहे, म्हणजे सध्याचा जो हे येते। आणि अंतरामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की जवळजवळ 474 ते 80 किलोमीटरचे अंतर आहे। समजा अहिल्यानगरवरून टेंभुर्णी मार्गे सोलापूर जो प्रस्तावित आपण एक डीपीआर पाहिला होता, किंवा इकडं आता अहिल्यानगरवरून जामखेड पारडी धाराशिव मार्गे हा रस्ता जो असणार आहे हा 374 किलोमीटरचा असणार आहे, म्हणजे खूप सारं अंतर याच्यामधून वाचणार आहे आणि अंतर सुद्धा वेळ सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। 8 रेल्वे स्टेशन, 6 एअरपोर्ट, 2 मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क अशा वेगवेगळ्या याला हा रस्ता या ठिकाणी जोडणार आहे, असे याच्यामध्ये फायदे आहेत। आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यालाच समांतर किंवा याच्याच दृष्टिकोनातून पुढील प्रवास सुखद करणारा एक निर्णय हा झालेला आहे। साधारणपणे मुंबईकडून 848 मार्गे 55,000 प्रवासी, पुण्याकडून 36,000 प्रवासी असे लाखो प्रवासी रोज या मार्गावरून प्रवास करतायत आणि याच्यासाठी आता हा नवीन महामार्ग मदत करणार आहे। 3,220 कोटी रुपयाची तरतूद आहे। 6 लेनचा हा रस्ता असणार आहे
हा घोटीवरून त्र्यंबक जव्हार मोकडा मार्गे पालघरला जाऊन जोडणार आहे, जिथं वाढवण बंदराशी हा मार्ग कनेक्ट असणार आहे. याचा मॅप देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. 154 किलोमीटरची याची लांबी असणार आहे. याच्यामध्ये जमीन अधिग्रहणासाठी 726 कोटी रुपये आणि कॅपिटल याचं असणार आहे 3,320 कोटी रुपयाचं टोटल कॅपिटल. याच्यामध्ये रस्ता बांधकामासाठीचा खर्च जो असणार आहे तो 2,594 कोटी रुपयाचा असणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्वाचा असा राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी बूस्ट आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि साहजिकच जे काही दुष्काळी किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फळबागा किंवा जे काही मार्केटची गरज असलेला भाग आहे, या भागाला जोडण्यासाठी हा महामार्ग मदत करणार आहे. कारण फक्त आणि फक्त अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना महामार्गाशी आवश्यक असलेली तेवढी कनेक्टिव्हिटी, बंदराशी असलेली आवश्यक तेवढी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे हे भाग विकासापासून वंचित आहेत आणि साहजिकच विकासाच्या ओघामध्ये आणण्यासाठी हा एक महामार्ग नक्की मदत करणार आहे. आता या महामार्गाला धाराशिव, सोलापूर भागामध्ये काही भागामध्ये जो विरोध आहे तो विरोध सुद्धा हळूहळू मावळेल आणि लवकरच या महामार्गाचं काम पूर्ण होईल ही आशा करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं आणि दिलासादायक असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.